समाजात कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना सर्व सणांचा विसरच पडलेला दिसतो। गणपती उत्सव, मोहरम या काळामध्ये ते पोलीस बंदोबस्तामध्ये मग्न असतात। मात्र आषाढी वारी आली की या पोलिसांना काहीसा भक्तिमय वातावरणामध्ये काम करण्याचा आनंद मिळतो। नगरमध्ये दाखल झालेली सिद्धेश्वर महाराजांच्या दिंडीचं स्वागत नगरच्या MIDC पोलिसांनी केलं आणि या भक्तिरसात ते देखील न्हावून निघाले। समाजात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं काम करताना पोलिसांना गणपती उत्सव, मोहरमसह इतर सणांचा आनंद घेता येत नाही। मात्र आषाढी यात्रा या खाकी वर्दीलाही आपल्यातील हरिनामाच्या ओळीची आठवण करून देते। नगर शहरात दाखल झालेल्या मालेगावच्या सिद्धेश्वर महाराजांच्या दिंडीचं स्वागत दरवर्षी पोलीस करतात। या वारकऱ्यांचा पाहुणचार ते करत असतात। हरिपाठ कीर्तनात टाळ घेऊन अधिकारी आणि कर्मचारी सहभागी होतात। आज हा पोलीस कर्मचारी आणि वारकरी संगम सोहळा सर्वांना पाहायला मिळाला। अहमदनगरमधील पोलीस वारकऱ्यांची सेवा करून जगात खऱ्या अर्थानं सज्जनांचं रक्षण आणि दुर्जनांचा नाश करणाऱ्या पांडुरंगाचा धावा करतात। या पोलीस ठाण्यात अधिकारी कोणीही येवो, मात्र ही परंपरा सतत सुरू आहे। सदरक्षणाय खल निग्रहणाय हे पोलीस दलाचं ब्रीदवाक्य आहे। हेच देवाचं देखील काम आहे। पंढरपूरच्या विठ्ठलाला साकडं घालत असताना नगरमध्ये या दिंडीचं स्वागत करताना पोलीस कर्मचारी आवर्जून या भक्तिरसामध्ये सहभागी होतात आणि भक्तिभावनेचा आनंद ते घेतात। मालेगावहून आलेल्या संत सिद्धेश्वर महाराजांच्या दिंडीचं स्वागत हे पोलीस वारकरी म्हणून मनोभावे करतात। महाराष्ट्राचं आध्यात्मिक वैभव असलेल्या वारीच्या परंपरेत सर्व समाज घटक उच्च नीच भेद विसरून सहभागी होतात। पंढरीचा विठोबा त्यांच्यासाठी मायबाप असतो। कर्तव्य बजावत असल्यानं पोलिसांना घरी वेळ देता येत नाही, त्यामुळं त्यांच्यासाठी वारी करणं शक्यच नसतं। अशा वेळी अहमदनगरमधील MIDC पोलीस ठाण्याकडून गेल्या 37 वर्षांपासून दिंडीचं स्वागत करण्यात येतं। पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक MIDC पोलीस स्टेशन अहमदनगर। मागील 36 वर्षापासून MIDC पोलीस स्टेशनला मालेगाव तालुक्यातील सिद्धेश्वर येथील आषाढी एकादशीला जाणारी दिंडी ही मुक्कामी असते आणि गेल्या 36 वर्षापासून सदरची परंपरा ही नेहमी चालूच आहे। या कायदा व सुव्यवस्थेच्या बंदोबस्तामध्ये पोलीस तर एकादशीसाठी आषाढीला जाऊ शकत नाही, परंतु या दिंडीच्या अनुषंगाने आम्ही इथेच आषाढी एकादशी बघून घेतो आणि आमच्या भावना व्यक्त करतो। विठुरायाच्या दर्शनाला पायी जाणाऱ्या वारकऱ्यांची सेवा हीच विठ्ठल सेवा मानली जाते। या सेवेपासून अहमदनगरमधील पोलीसही वंचित राहिलेले नाहीत। मालेगावहून येणाऱ्या सिद्धेश्वर महाराजांच्या दिंडीची सेवा अहमदनगरमधील पोलीस दरवर्षी करतात। एवढंच नाही तर वारकऱ्यांसमवेत टाळ मृदुंगाच्या गजरात पोलीसही हरिनामाचा गजर करतात। फुगड्या आणि टाळाच्या गजरात ठेका धरतात। मालेगावहून येणाऱ्या सिद्धेश्वर महाराज यांच्या दिंडीच्या स्वागताची प्रथा 1981 मध्ये तत्कालीन पोलीस निरीक्षक शेख यांनी सुरू केली। ती आजही सुरू आहे। अधिकारी कर्मचारी बदलून गेले तरी नवीन आलेले अधिकारी पोलीस ठाण्याची ही परंपरा पाळतायत, असं दिंडी प्रमुख पिंपळे महाराज सांगतात। माझं नाव रामचंद्र नाना महाराज असं म्हणते। बाबांनी हे प्रेरणा पूर्ण करून त्याच्यानंतर इथं आल्यावर आपले पूर्ण पवार सर आणि ते पूर्ण MIDC पोलीस स्टाफ पाहिजे तेवढी हरिपाठ झाल्यावर सेवा करता, स्वतः आनंद लुटता। 2 तास 4 तास दिंडी घ्यायला ते 2 किलोमीटरवरनं पूर्ण फटाकडे विठ्ठलनादाने दिंडी इथंपर्यंत आणता। तारखेपासून आम्ही तिथून निघतो, आम्हाला 20 मुक्काम पडतात। ही आमची तर पौर्णिमापर्यंत आम्हाला 20-22 दिवस होतं तिथं। दिंडीमध्ये आता किती भाविक आहेत आपल्या? दिंडीमध्ये 350 पावणे 400 दरवर्षी असतात। इतर वेळी पोलीस स्टेशन म्हणजे नुसती झंझट असं म्हणून त्या वाटेल्यानं जाणारा माणूस या दिंडीसाठी आवर्जून पोलीस ठाण्यात येतो। या दरम्यान पोलीस ठाणं एक भक्तिमय मंदिरात परिवर्तित होतं। संपादक मकरंद घोडकेंसह शाहिद शेख, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज पुणे मेट्रो, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर।